नमस्कार मित्रांनो. तारीख पे तारीख तुम्ही चित्रपटात पाहिली असेल, पण महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या बाबतीत अल्टिमेटम पे अल्टिमेटम सुरू आहे. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर पुन्हा मैदानात उतरणार. हा इशारा पुन्हा एकदा घुमलाय आणि इशारा देणाऱ्या माणसाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. मित्रांनो, होय, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून पुन्हा एकदा आंदोलनाचा धगणार आहे. पण लोकसभा निवडणुका संपल्या, उन्हाळा संपत आलेला आहे. पण महाराष्ट्रातलं राजकीय तापमान मात्र खाली यायला तयार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे मित्रांनो यामध्ये. पण थांबा, इथे प्रश्न फक्त एका उपोषणाचा नाही. प्रश्न आहे की यावेळच्या उपोषणाने महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती उलथापालथ होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरने ज्याला फटका बसवला ते आता काय करणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकार यातून मार्ग काढणार की पुन्हा एकदा महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पेच निर्माण होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पडद्यामागची गणितं समजल्याशिवाय तुम्हाला पुढचा खेळ कळणार नाही. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्तिरमारे. मंडळी, आधी हे समजून घेऊ की जरांगे पाटील पुन्हा का उपोषणाला बसलेले आहेत. सरकारने तर यापूर्वी 10% आरक्षण दिलं होतं, मग तरीही आंदोलन का? तर त्यामागचं कारण आहे सगळे सोयरे. जरांगे पाटील यांची मुख्य मागणी अशी आहे की ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील इतर लोकांना म्हणजेच सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून कोट्यातून आरक्षण देण्यात यावं. सरकारने यावर हरकती मागवल्या, पण मसुदा तयार केला, पण त्याची कायदेशीर अंमलबजावणी अजूनही रखडलेली आहे. मागण्या नेमक्या काय आहेत हे आता आपण बघूया. पहिली मागणी म्हणजे सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणे. दुसरी मागणी मराठा समाजातील तरुणांवर होणाऱ्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे तातडीने आणि संपूर्ण मागे घ्यावे. व तिसरी मागणी हैदराबाद, सातारा, मुंबई गॅजेटची अंमलबजावणी करून कुणबी प्रमाणपत्र वाटप वेगाने करावे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे सरकारने वेळ मागून घेतलेला आहे, समित्या नेमल्या, पण जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की सरकार फक्त वेळ काढूपणा करतंय. निवडणुका आल्या की गोड बोलतात आणि काम निघालं की विसरून जातात. म्हणूनच आता आरपारची लढाई लढण्यासाठी त्यांनी पुन्हा कंबर कसलेली आहे. आता येऊयात मूळ मुद्द्यांवर. या उपोषणाचा टायमिंग बघा. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मराठा फॅक्टरने काय कमाल केली हे संपूर्ण देशाने पाहिलेले आहे. पण विशेषतः मराठवाड्यात महायुतीला म्हणजेच सत्ताधाऱ्यांना किती मोठा फटका बसला याचे आकडे सर्वसमोर आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर असो वा जालना असो, बीड असो की लातूर, प्रत्येक ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. जरांगे पाटील यांनी थेट कोणाला मतदान करा असं म्हटलं नव्हतं, पण ज्यांनी मराठ्यांना विरोध केला त्यांना पाडा, हा त्यांचा एकच संदेश मतपेटीतून गेम चेंजर ठरलेला. पण आता सत्ताधाऱ्यांना कळून चुकलं की मराठा समाजाच्या नाराजगीचा अर्थ काय असतो, आणि विरोधकांनाही समजले की या लाटेवर कसं स्वार व्हायचं. पण आता लोकसभा संपवून विधानसभेचे वेध लागलेले आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत. अशा वेळी जर पुन्हा आंदोलन पेटलं तर त्याचा फटका कोणाला बसेल? सत्ताधारी पक्षाचे नेते आता सावध झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता सर्वात मोठं आव्हान आहे की जरांगे पाटलांना आता शांत कसं करावं. कारण जर पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये गर्दी जमली तर त्यांचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागांवर होणार. हे काळ्या दगड्यावरची रेघ आहे. पण मंडळी, हा लढा जितका सरळ दिसतोय तितका तो सोपा नाही. कारण नाण्याच्या दोन बाजू असतात. यामध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाम आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील ओबीसी समाज यामध्ये आणि त्यांचे नेते, विशेषतः छगन भुजबळ, हे सगळे सोयरे या शब्दाला तीव्र विरोध करत आहे. ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, आमची काहीच हरकत नाही, पण आमच्या ओबीसी कोट्यातून धक्का लावू नका. सगळे सोयऱ्यांच्या नावाखाली जर लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर मूळ ओबीसींवर अन्याय होईल.
यामध्ये या दोन समाजामधील अंतर्गत वादामुळे सरकारची कोंडी झालेली आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी सरकारची अवस्था झालेली आहे. मराठ्यांचे एकावे तर ओबीसी नाराज आणि ओबीसीच्या एकावे तर मराठा समाज आक्रमक. या सामाजिक समतोलाचा पेच मुख्यमंत्री कसे सोडवणार? ती पुन्हा एकदा केवळ आश्वासनांचा खेळ राहणार आहे. हाच सध्याचा सर्वात मोठा सस्पेन्स आहे. आता प्रश्न येतो की नव्या उपोषणाचे काय परिणाम होतील हे आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, पहिली गोष्ट, सोशल मीडिया आणि ग्राउंडवर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. नेटकरी दोन गटात विभागले गेलेत. काही लोकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटील जे करणार आहेत ते समाजाच्या हक्कांसाठी योग्यच आहे, कारण नेत्यांवर विश्वास ठेवता येत नाही. तर दुसऱ्या बाजूला काही लोकांचं मत असं आहे की सततच्या आंदोलनामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात येऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि रोजगारांवर याचा परिणाम होणार आहे. तर तुम्हाला काय वाटते? पण ही एक गोष्ट मान्य करावी लागेल. मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे तिथून मागे हटणं आता त्यांच्यासाठी शक्य नाही आणि सरकारसाठी त्यांना दुर्लक्षित करणं अशक्य आहे. पुढच्या काही दिवसात आपल्याला मुंबईपासून गल्ली बोळापर्यंत या उपोषणाचा पडदा उमटणार आहे, हे नक्की आहे. सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा जालन्याकडे धाव घेईल. बैठकांचे सत्र सुरू होईल. पण यावेळी तोडगा निघणार की कोंडी कायमच राहणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. तर मंडळी, आरक्षण हा केवळ राजकीय मुद्दा नाही, तर तो महाराष्ट्रातील लाखो तरुण तरुणीच्या भविष्याचा व रोजगारांचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे. राजकारण आपल्या जागी होत राहील. जागा जिंकल्या आणि हरल्या जातील, पण आंदोलनामुळे होणाऱ्या समाजात जी दरी निर्माण होतोय ती कशी भरून निघणार, हा विचार नेत्यांनी आणि आपणही करायला हवा. हे सर्वात मोठी गरज आहे. यामध्ये तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांच्या या वेळच्या उपोषणाने सरकार झुकणार का? सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी खरोखरच होऊ शकते का? आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणतीही नवीन दिशा मिळेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा.